श्रीराम नमस्कार. आज 1 एप्रिल 2022. श्रीमद भगवद्गीता निरूपण भाग 113. भाग 112 हा झाल्यानंतर बऱ्याच काळाचा अवधीमध्ये गेला. ध्यान चक्र कुंडलिनी हा विषय एक चालू केला होता. तो दर रविवारी त्याचं रेकॉर्डिंग मी ग्रुपवरती आणि यूट्यूबवरती शेअर हे करतोच. पण भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी हे दोन विषय अर्धवट राहिले होते. मुळात भगवद्गीतेचा हा अभ्यास हा प्रत्येक क्षणी हा वेगवेगळा प्राप्त होत असल्यामुळे आणि थोडं वेळेचंही कामात व्यस्तता याच्यामुळं निरूपण थांबवलं होतं. ते आजपासनं परत नियमित सोमवार, बुधवार, शुक्रवार भगवद्गीता आणि मंगळवार, गुरुवार, शनिवार ज्ञानेश्वरी हे आजपासनं चालू करतोय. राजगुह्य योग आणि राजविद्या योग या योगापर्यंत आपण भगवद्गीता पाहिलेली होती. मनुष्य जीवनात असलेल्या गुह्य गोष्टी समोर आहे, पण अर्थ कळत नाही. प्राप्त आहे, पण प्राप्त नाही. कारण गुह्यतम हा विषय, गुह्य हा विषय जेव्हा मी माझ्या परीने सांगायचा प्रयत्न केला तेव्हा काही उदाहरणं त्याच्यामध्ये दिलेली होती. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यामध्ये हा झालेले हे संवाद कुरुक्षेत्रावर, धर्मक्षेत्रावर आणि मनाची गोंधळलेली अवस्था अर्जुनाची आणि भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला समोर ठेवून सर्वसामान्य सर्व जगताला केलेला हा उपदेश हा एखाद्या अमूल्य अशा हिऱ्यासारखा किंवा खजिन्यासारखा आहे. इतक्या दिवस विचार करताना एवढी पुस्तकं, बरीच पुस्तकं वाचली गेली आणि कायम हा प्रश्न पण असायचा की न्यायालयात भगवद्गीता का, इतकं काय आहे. पण ह्याच्यातच इतकं आहे की तुम्हाला दुसरं वास्तविक पुस्तक उघडायची गरजच नाही. जी व्यक्ती भगवद्गीतेचा अभ्यास करेल, भगवद्गीताच्या तत्वांनुसार आपलं जीवन व्यतीत करेल, त्याला जीवनामध्ये यश हे प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. यशाची व्याख्या ही प्रत्येकाची वेगवेगळी असते. काही जणांना आर्थिक गोष्टीचा लाभ झाला की यश लाभलं असं वाटतं. काही जणांना एखादं मानसिक सुख, अन्नसुद्धा मिळालं मनासारखं तर यश लाभल्यासारखं वाटतं. एखाद्याला शिक्षणामध्ये त्यांनी जे लहानपणापासून स्वप्न पाहिलेलं असतं ते जेव्हा त्याला तो पूर्ण करतो तेव्हा यश संपादन केलं असं त्याला वाटतं. काही जणांना जीवनामध्ये किंवा अगदी उलटी घटनासुद्धा, एखाद्याला त्रास देण्यामध्ये सुद्धा त्याला जर तो सफल झाला तरी त्याला यश प्राप्त झाल्यासारखं वाटतं. मग भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला हेच वर्णन, ह्याच गोष्टी समजावून सांगितलेल्या आहेत. कारण जेव्हा एखादी चांगली गोष्ट सांगितली जाते तेव्हा वाईट गोष्ट काय आहे ह्याचा सुद्धा अंदाज, अनुमान आणि अभ्यास होणं गरजेचं असतं. फक्त चांगली गोष्ट सांगितली तर वाईट काय हे कळत नाही. जेव्हा अमावस्या होते तेव्हा पौर्णिमेचा चंद्राचा प्रकाश काय दाखवतो हे ती अमावस्या आल्याशिवाय कळत नाही. सांगायचा उद्देश असा की मनुष्य जीवनाचा दृष्टिकोन
हा द्विअर्थी असतो. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला हेच सांगायचा प्रयत्न केला आहे. राजगुह्य राजविद्या योगामध्ये भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं की तू माझ्यामध्ये सामील हो. याच्यावरती चर्चा करताना बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न असा असतो की भगवंतांनी सांगितलं माझ्यात सामील हो, याचा निश्चित अर्थ काय? माझ्यात सामील हो म्हणजे जी तत्व मी आखून दिलेली आहेत, ज्या धर्म आचरणासाठी जी नीतिमूल्य मी पाळत आहे, ही नीतिमूल्य तू पाळ. म्हणजे भगवंताला आपलंसं केल्यासारखं होतं. भगवंताला आपलं करणं म्हणजे काय की आपण एखाद्या गोष्टींना की एखाद्या अधिकारी व्यक्तीला आपण म्हणतो की ही व्यक्ती माझा गुरु आहे. म्हणजे त्यांनी घालून दिलेले पायंडे, त्यांनी घालून दिलेले अटी नियम याचा आदराने स्वीकार करून त्या मार्गावर चालणे म्हणजे त्या गुरुचा खरं केलेला सन्मान आहे किंवा आदर आहे. आपण राजगुह्य आणि राजविद्या योगापर्यंत येऊन थांबलो आणि भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं की माझ्यात सामील हो. आणि इथं पुढच्या 10व्या योगामध्ये विभूती योग. वास्तविक विभूती शब्द हा मराठी महाराष्ट्रीयन लोकांसाठी काही वेगळा नाही आहे. विभूती म्हणजे बऱ्याच जणांना माहिती आहे, एखाद्याला म्हटलं की तुमच्याकडं अक्कलकोटला चाललेला आहात, शेगावला चालला तर येताना मला विभूती घेऊन ये. आणि ह्या शब्दावरती विभूती योग असा योग भगवंतानी अर्जुनाबरोबर जुळवून आणलेला आहे. मुळात विभूती या शब्दाचा अर्थ काय हे प्रत्येकाला, बऱ्याच जणांना असं वाटत असेल की विभूती म्हणजे अंगारा आलं की येताना जाऊन त्या तीर्थक्षेत्रावरनं तो अंगारा घेऊन ये किंवा ते भस्म घेऊन ये, त्याला आपण विभूती म्हणतो. पण वास्तविक सूक्ष्मात विभूती म्हणजे सूक्ष्मात आलेलं ऐश्वर आहे. ते विभूती कशाची आणतो? तर यज्ञाची विभूती आणतो किंवा गंध आणतो. संस्कार झालेले असतात आणि ते संस्कार जेव्हा झाल्यानंतर तो अग्नी जेव्हा शांत होतो आणि तो सुप्त रूपाने त्या राखेमध्ये, आपण राख मी एवढ्यासाठी म्हणतोय की बाकी काही उरत नाही, मग जे उरतं ते ऐश्वर असतं, त्याला विभूती म्हटलं जातं. कारण त्याच्यामध्ये भगवंताचा वास असतो. विभूती हा शब्द मुळामध्ये सर्व ठिकाणी वापरला जात नाही. काही गुण आहेत, हे गुण माणसाला कळणं गरजेचं आहे की हे ऐश्वर जेव्हा भगवान श्रीकृष्णाचं आणि अर्जुनाचं बोलणं चालू होतं, संवाद चालू होते, मित्रत्वाचं नातं होतं, गुरुचं नातं होतं, गुरु शिष्याचं नातं होतं. आणि अर्जुनाला जेव्हा भगवान श्रीकृष्णाने सांगितलं की तुला आत्तापर्यंत मी जे ज्ञान दिलेलं आहे, कसं वागायला पाहिजे, काय तू सोडायला पाहिजेस, कशा तऱ्हेने तू एक क्षत्रिय आहेस, तुझं वैचारिकता कशी हवी, तुझा आचार विचार एका राजासारखा कसा हवा, हे सगळं भगवान श्रीकृष्णाने आधीच्या योगांमध्ये अर्जुनाला सांगितलेलं आहे. पण प्रत्येक वेळी काही नाती असे असतात की त्याच्यासाठी काही अटीनियम हे वेगळे असतात. आणि हा विभूती योग, मला असं वाटतं की भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन ह्याच्या एक मैत्री जी होती, त्या मैत्रीच्या नात्यामध्ये एक वेगळं सख्य होतं, एक वेगळं सौख्य होतं. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की अर्जुना, मी तुला आत्तापर्यंत या सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत, पण अजूनही माझ्याकडं काही आहे.
की ते मी तुला सांगू इच्छितो. विशिष्ट गोष्ट, सगळ्या गोष्टी सांगितल्या जात नाहीत. काही अशा विशिष्ट गोष्टी हात राखून असतात. आता हल्ली शैक्षणिक संस्थांमध्ये किंवा जिथं काही विद्या शिकवल्या जातात तिथं काहीतरी हातचं राखून समोरच्याला देतात. पण जे विशिष्ट असतं, जे कार्यान्वित होण्यासाठी गरजेचं असतं, तीच गोष्ट बरोबर देत नाहीत. आणि इथं भगवंताने सांगितलं की अरे आपलं मित्रत्वाचं नातं आहे. आत्तापर्यंत तुला दिलं, पण अजून तुला मी देतो. आणि हा अजून देणं अर्जुनाला, जेव्हा भगवंताला तो शरण जातो, भगवंताला सांगतो की मी आता तुझ्यामध्ये सामील आहे. तुझ्यामध्ये सामील म्हणजे जे भगवंताचे अटी नियम आहेत, वैचारिकता आहे, त्या वैचारिकतेवरती चालणारा एखादा गुरु शिष्याला जेव्हा शिक्षण देतो किंवा त्याला काही गोष्टी सांगतो, काही गुह्य गोष्टी सांगतो, तेव्हा गुरु पहिल्यांदा ही खात्री करून घेतो की मी सांगितलेल्या गोष्टींवरती हा शिष्य नक्की पुढे जाईल का, चालेल का. आणि जेव्हा त्याला ही खात्री होते तेव्हाच तो काही गोष्टी त्याच्यासाठी उघड्या करतो. सगळ्यांना सांगत नाही. ठराविक गोष्ट ठराविक व्यक्तींनाच सांगितली जाते, कारण एखादी गोष्ट जर पसरली तर त्याचा उपयोग होत नाही. पण एकाच ठिकाणीची ठेवली असेल तर त्याची ताकद वाढते. एखादा प्रकाश, सूर्यप्रकाश जेव्हा पसरतो तेव्हा त्याची ताकद वाढत नाही, कमी होते. पण जेव्हा ती तीक्ष्ण होते एका जागी, एखाद्या फुग्यावर, किंवा आपण लहानपणी आरशाचा खेळ खेळला असेल की आरशा असं सूर्याकडे प्रकाश करून आपल्या हातावरती असा तो एक बिंदू आणायचा आणि तो बिंदू आला की हाताला चटका बसतो. म्हणजे सूक्ष्मतेकडे नेणारी गोष्ट. आणि जेव्हा सूक्ष्मतेकडे गोष्ट जाते तेव्हा ती मनामध्ये चटका दिल्याशिवाय राहत नाही. तसं इथं भगवंत अर्जुनाला सांगतायत की अजून काही गोष्टी अशा आहेत माझ्याकडं, त्याही मी तुला सांगतो. आता इथं गंमत एक अशी आहे की आपण कायम आत्तापर्यंत बऱ्याच वेळा विचार करत गेलेलो आहे की भगवान म्हणजे काय, ईश्वर म्हणजे काय, प्रभू म्हणजे काय, परमेश्वर म्हणजे काय. आणि मुळामध्ये या श्रीकृष्णाला, ह्या विष्णू तत्वाला आपण भगवान का म्हणायचं. भगवद्गीता म्हटलेलं आहे, श्रीकृष्ण गीता म्हटलेलं आहे का, किंवा नारायण गीता म्हटलं आहे का, तर भगवद्गीता म्हटलेलं आहे. मग भगवान या शब्दाचा अर्थ, किंवा भगवान आपण एखादी म्हणतो की ह्याने डिग्री घेतली म्हणजे त्याच्यामध्ये कुठकुठले विषय त्यांनी प्राप्त केले, किंवा हा ऐश्वर्य संपन्न आहे, हा कोट्याधीश आहे, म्हणजे यांनी काय प्राप्त केलं. फक्त अर्थ प्राप्त केला म्हणून त्याला कोट्याधीश म्हटलं जातं का, का फक्त ज्ञान प्राप्त केलं म्हणून त्याला कोट्याधीश म्हटलं जातं. तर एखाद्यामध्ये असे गुण, सर्व गुण असतात आणि ते तो उपभोगतो. आणि जी व्यक्ती असे सर्व गुण उपभोगते आणि सुद्धा उपभोगून सुद्धा त्याच्यापासून वेगळी असते, हे भगवान स्वरूप हे असं आहे. आपण सगळ्यांनी बघितलं असेल की अगदी श्रीकृष्णांनी बाललीला केल्या, पण परत त्या करण्यासाठी तो गेला का, म्हणजे परत भूतकाळात रमला का. ज्या वयामध्ये ज्या गोष्टी करायच्या असतात त्याच केल्या आणि तो पुढं गेला. मग पुढं गेल्यानंतर तो परत त्या ठिकाणी फिरला नाही. म्हणजे भूमिका एकदा संपली की माणसाला त्यातनं बाहेर येऊन आपली मूळ स्थिती काय आहे हे कळणं गरजेचं असतं. मग जसं भगवंताने अर्जुनाला सांगितलं, तर अर्जुनाला प्रश्न पडला की आता भगवंता, ह्या भगवान शब्दाचा अर्थ काय पाहिजे. ऐश्वर्य आहे, विभूती म्हणजे ऐश्वर्य. आणि हे ऐश्वर्य कसं, हे पुढं पुढं जसं हे हा योग आपण अभ्यासू तसं कळत जाईल. स्वामींचं जेव्हा तारक मंत्रामध्ये आहे की विभूती नाम चरण ध्यान आदी तीर्थ. हा विभूती शब्द इतका सर्वसामान्य आहे, पण ह्याचा अर्थ जर माहीत नसेल
तर त्या विभूती शब्दाचा अर्थ काय आहे हे पहिल्यांदा माहीत करून घेणं गरजेचं आहे. आपण एखाद्याला म्हणतो काय मोठी विभूती आहे, व्यक्तिमत्वाला म्हणतो, पण विभूती म्हणजे काय? तर अंगावरती फक्त संन्यासाची वस्त्र धारण केली म्हणजे ती विभूती झाली का? एखादी गूढ विद्या त्याच्याकडे असेल म्हणजे ती विभूती झाली का? म्हणजे ज्याला आपण म्हणतो विभूती, याचा अर्थसुद्धा कळणं गरजेचं आहे. भगवान श्रीकृष्ण हा ऐश्वर्य संपन्न होता, ऐश्वर्य होतं, रामासारखं नव्हतं. रामाने वनवासामध्ये वनवास भोगला, काही मर्यादा पाळल्या, आणि याच्या विरुद्ध भगवान श्रीकृष्णांनी केलं. मर्यादाचं उल्लंघन न करता त्यांनी मर्यादा पाळल्या. म्हणजे काही गोष्टीमध्ये गोपिकांच्या हातामधल्या लोणी हिसकावून घेणं, त्यांचे केस ओढणं, त्यांना चिडवणं, या सगळ्या लीला आहेत. आत्ताच्या काळामध्ये जर त्याचा विचार केला तर त्याला विनयभंग म्हटलं जाईल. कारण त्याचं कारणच असं आहे की सध्या मनुष्याची दृष्टीच बदललेली आहे, वासना गंध झालेली आहे. आणि मग भगवान श्रीकृष्णाच्या ह्या ज्या काही लीला होत्या, म्हणजे हा गुण रामात नव्हता. रामाने कधी कोणाची चेष्टा केली नाही. असो, तो भाग वेगळा आहे. मग भगवान मुळामध्ये, रामाला भगवान म्हणतात का? विष्णूचा अवतार आहे पण रामाला भगवान नाही म्हणतात, पण श्रीकृष्णाला भगवान म्हटलं जातं का? कारण मुळात 6 गुण जे खूप महत्त्वाचे आहेत, हे ज्या व्यक्तीमध्ये असतात त्याला भगवान म्हटलं जातं. आणि मग ते गुण कुठले? भगवान शब्दाची जी व्याख्या आहे ती आहे बल. ज्याच्याकडे बल आहे. मग बल ही सर्व प्रकारची असतात. मानसिक बल, शारीरिक बल, लैंगिक बल. मग जो बलाचा सुद्धा अधिपती आहे असा यश, ज्यांनी जीवनामध्ये यश पाहिलेलं आहे. एखाद्या गोष्टीमध्ये पराभव पाहणं आणि यश पाहणं, पण पराभव सुद्धा जेव्हा श्रीकृष्णाने रणछोड त्याला जेव्हा म्हटलं गेलं तेव्हा त्याला काही घटना होत्या, काही कारण होतं, म्हणून त्यांनी तो पराभव नव्हता झाला त्याचा. भगवान श्रीकृष्णाने हे यशच चाखलं जन्मभर. म्हणून यश हा सुद्धा गुण त्या ऐश्वर्यामध्ये येतो. मनुष्य ऐश्वर्य संपन्न आहे म्हणजे काय काय तर हे गुण आहेत. बल आहे पहिली गोष्ट, दुसरं यश आहे, तिसरं संपत्ती आहे. माणसाकडे संपत्ती म्हणजे फक्त पैसा, धन असलं म्हणजे झालं असं नाही आहे. शारीरिक संपत्ती, मानसिक संपत्ती, आर्थिक संपत्ती, या तिन्ही संपत्तीपैकी एखादी संपत्ती जर माणसाकडे नसेल तर तो माणूस सुखी होऊ शकत नाही किंवा आनंदी राहू शकत नाही. पण ह्या तिन्ही गोष्टी ज्याच्याकडं पूर्णत्वाने असतात तो खरं संपत्तीचा हकदार किंवा त्याला संपत्तीवान असं म्हटलेलं आहे. मग पहिलं झालं बल, दुसरं आलं यश, तिसरी झाली संपत्ती, आणि चौथं झालं ज्ञान. ज्ञानाची पारख उत्तम हवी. एखाद्या गोष्टीमध्ये विचारविनिमय करायला, एखाद्या गोष्टीमध्ये जेव्हा समोरच्याला आपण काही 4 गोष्टी शिकवतो, सांगतो, बोलतो, तेव्हा स्वतः ज्ञानी असणं गरजेचं असतं. कारण जर स्वतःमध्ये जर ते ज्ञान प्राप्त नसेल तर आपण समोरच्याला काही सांगू नये. वास्तविक ज्ञानेश्वरीमध्ये ही विभूती योग ही ओवी माऊलींनी गुरुला ओळखा अशी दिलेली आहे. आणि भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगितलेल्या ह्या गोष्टी आहेत की आपण भगवान या शब्दाची व्याख्या बघतोय की गुरु कसा हवा, ह्याचा संपन्न, ह्या सर्व गोष्टी गुरूंमध्ये हवा. म्हणजे गुरु ऐश्वर्यवान हवेत. पहिलं बल, यश, संपत्ती, ज्ञान
सर्व तऱ्हेचं ज्ञान प्राप्त असलेली व्यक्ती हवी. म्हणजे वेळेत योग्य वेळी कुठला निर्णय घ्यायचा, निर्णय क्षमता हवी. पाचवी गोष्ट कुठली आहे तर सौंदर्य. मनुष्य देहामध्ये सौंदर्य फक्त बाह्य हे नसेल तर आंतरिक सौंदर्य कसं आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आपण जेव्हा टी व्हीवरती सिरियल बघितली असेल महाभारत, आणि तेव्हा त्याच्यामध्ये श्रीकृष्णाची जी भूमिका केली होती किंवा श्रीकृष्ण, त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बघा. आपण नुसतं म्हणतो किती सुंदर दिसतोय नाही का, किती सुंदर दिसतोय नाही का, पण मुळामध्ये मनुष्य चेहऱ्यावरती उमटणारे भाव हे त्याच्या अंतर्मनामध्ये उत्पन्न होणाऱ्या विचारांवर अवलंबून असतात. मनात विचार काय आहेत याच्यावरती चेहऱ्यावरचे भाव उत्पन्न होतात, आणि ह्याला सौंदर्य म्हणतात. नुसतं सौंदर्य काय आहे तर अंतर्मनातलं रामाची मूर्ती बघितल्यानंतर मन प्रसन्न होतं. त्याचं कारण असं आहे की मुळातच जो अंतर्मनातनं सौंदर्यवान आहे, अर्थातच त्याचं सौंदर्य त्याच्या मुखावर झळकल्याशिवाय राहत नाही. म्हणून काही काही व्यक्ती बघा, काही काही गुरुतुल्य व्यक्ती बघा, काही काही ऋषी बघा, असे तेजपुंज असतात, तेजस्वी असतात. कारण अंतर्मनाचं सौंदर्य तेवढंच सुंदर असतं जेवढं बाह्य सौंदर्य असतं. श्रीकृष्णाचं दोन्ही होतं. अंतर्मनातलं सौंदर्यही सुंदर होतं आणि बाह्य मनातलं सौंदर्यही सुंदरच होतं. आणि तसंच वैराग्य, 6वी गोष्ट हवी वैराग्य. जसं आत्ता सांगितलं की परत गेले का, परत त्या भूमिकेत गेले का. अर्जुनाला भगवद्गीता सांगता सांगता कुठं राधेचा उल्लेख झाला का, तर नाही झाला. जगले, पण काय गोष्ट कुठल्या ठिकाणी सोडायला हवी हे सुद्धा माणसाला कळणं गरजेचं असतं. आणि मनुष्य सोडतो का तर नाही सोडत. एखाद्या गोष्टी आता वैराग्य प्राप्त व्हायची वेळ आली म्हणजे कधी की वय वर्ष 60-70 झाल्यानंतर वैराग्य यायला नाही पाहिजे. मुळात वैराग्य या शब्दाचा अर्थ काय तर सोडता आलं पाहिजे. एखादी गोष्टीमध्ये जर तुम्ही अडकून बसलात तर ती गोष्ट तुम्हाला त्रास दिल्याशिवाय राहत नाही. आणि हाच अध्याय ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी सांगितलंय, भ्रमिष्ट अवस्था झाल्याशिवाय माणसाची राहत नाही. ज्या माणसाला वैराग्य प्राप्त होत नाही तो भ्रमिष्ट होतो. आणि सर्वसामान्य जीवनामध्ये आज 100पैकी 99 माणसंही भ्रमिष्ट आहेत. छोट्या छोट्या गोष्टींवरती विचार करत असतात. भ्रमिष्ठ माणूस म्हणजे कुठे त्याला काही ठिकाणी वेडा म्हटलेला आहे. वेडा बघा कसा असतो की तो एकच शब्द बोलत असतो तर दुसरा शब्द माहीतच नसतो. म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये मनुष्य अडकून राहतो. आणि मग अडकून राहिलं तर तीच गोष्ट सातत्याने त्याची हातातनं कुर्ती घरत जाते. मग ही घडणारी गोष्टी, एखाद्याला वाटलं की मला बाबा अमुक अमुक ठिकाणची मिसळ आवडली, एका ठिकाणचा वडा आवडला, तर तिथं त्याच्यातच अडकून रोज तो मिसळ आणि वडा खायचा आहे का. ह्याच्यात अडकणं म्हणजे वासनेत अडकण्यासारखं आहे. म्हणून वैराग्य शब्दाची फोड करताना की त्याच्यामध्ये आपल्याला वैराग्य म्हणजे काय ते सहज सोडता आलं पाहिजे. परत पाठीमागं बघायचं नाही. यश आलं, बल आलं, सौंदर्य आलं, वैराग्य आलं, ज्ञान आलं, मग ह्या सर्व गोष्टी भगवान श्रीकृष्णामध्ये परिपूर्ण होत्या. असा त्यांचा स्वभाव होता, असं त्यांचं वागणं होतं, म्हणून त्यांना भगवान म्हटलं जातं. भगवान या शब्दाचा अर्थ हा आहे की जो बलानी, यशानी, ज्ञानानी, सौंदर्यानी, सुंदरतेत आणि वैराग्यात सर्वश्रेष्ठ आहे, असा जो त्याला भगवान म्हटलेला आहे. मग भगवान जना म्हटलेला आहे त्या प्रत्येक दैवी तत्वाचा तुम्ही विचार करा. फक्त अर्थाने म्हणजे धनाच्या मार्गाने जर तुम्ही विचार केला तर तुमची वैचारिकता चुकेल. मग याच्यासाठी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला हा विभूती योग सांगितलेला आहे.
की ह्या सर्व गोष्टी माझ्याकडं साध्य आहेत. कारण माझ्याकडं काय आहे, आपण एखाद्या गोष्टीमध्ये आपण क्लास लावतो, एखाद्या गुरुकडे शिकण्यासाठी जातो, एखादी विद्या शिकण्यासाठी जातो, पण त्याच्यासाठी आधी आपण चौकशी करतो की अमुक अमुक मला जे शिकवणार आहेत हे स्वतः त्या विद्येमध्ये परिपूर्ण आहेत का. कारण तेच जर परिपूर्ण नसतील तर आपल्याला काय शिकवणार. म्हणून पहिल्यांदा इथं भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला ओळख करून देताना सांगितलं की मी हा विभूती योग म्हणजे काय, की भगवंताची ऐश्वर्य प्राप्ती काय आहे हे अर्जुनाला कळणं गरजेचं आहे. माऊलींनी हे बरोबर असंच सांगितलेलं आहे, पण भाषा वेगळी केलेली आहे. की त्यांनी गुरुतत्वाला मध्ये ठेवलेलं आहे की तुम्ही गुरु करताना गुरुची ओळख होणं तुम्हाला गरजेचं आहे. बाजारी गुरु करायचा आहे का, 2,500-3,000 रुपये घेणार आणि मग 4 दिवसामध्ये तुम्ही सर्व प्राप्त करा, असं होणच नाही आहे. गुरु हा त्या शिष्याला पूर्ण शिक्षण देऊन कुंडलिनी जागृत करेपर्यंत शिक्षण देणारे आज गुरु किती बोटावर मोजण्या इतक्या असतील, तेव्हा ते सुद्धा नसतील. मग आपण काय करायला पाहिजे. भगवंतानी अर्जुनाला सांगितलं की अरे हे पार्था, तुला जे मी आत्तापर्यंत जे ज्ञान दिलेलं आहे आणि ह्या सगळं ज्ञान ऐकल्यानंतर तू मला म्हटलंयस की मी आता तुझ्यामध्ये प्रविष्ट होतो, तुझ्यामध्ये सामावून जातो, तेव्हा आता मला तुला हे सांगण्यात काही हरकत नाही की आता मी माझी ओळख करून देतो. आणि मग भगवंतानी अर्जुनाला स्वतःची ओळख करून द्यायचा या विभूती योगामध्ये सुरुवात केलेली आहे. एक गुरु म्हणून काय असतं, आपण एखादी गोष्ट बघत असतो, पाहत असतो, स्वीकारत असतो, पण ती घडणारी गोष्ट योग्य घडतीये का, योग्य माणसाच्या व्यक्तीच्या मार्फत घडतीये का, ह्याचं ज्ञान होणं आपल्याला गरजेचं असतं. केवळ नुसतं पुस्तक वाचलं आणि ज्ञान प्राप्त झालं असं होत नाही. समजणं गरजेचं असतं. गुरु महत्त्वाचा का, माऊलींनी इथं विभूती योगामध्ये गुरुला खूप महत्त्व दिलेलं आहे. माऊलींनी त्यांना सांगितलेलं आहे की प्रबोधन करणं हे गुरुचं काम आहे. प्रबोधन म्हणजे काय, की जाणीव करून देणं मनुष्याला. इथं भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला जाणीव करून दिले की तू या योग्यतेचा आता झालेला आहेस, की आता मी तुला काहीतरी स्पेशल देऊ शकतो. म्हणजे गुह्य योगानंतरची ही स्थिती श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेली आहे. आणि इथं माऊलींनी सांगितलेलं आहे की जेव्हा सद्गुरू शिष्यांना जेव्हा प्रबोधन करतात, जाणीव करून देतात. एखाद्या गोष्टीचं प्रबोधन करणं म्हणजे काय, की त्या अमुक गोष्टीची जाणीव करून दिलं. प्रबोधन याचा अर्थ जाणीव करून देणे. तर जाणीव करून देतात की तुझ्या देहामध्ये अमुक अमुक गोष्टी आहेत, म्हणून मी तुला स्वीकारलेलं आहे आणि म्हणून तुला मी आता ज्ञान प्रदान करत आहे. कारण जीवनाचं ज्ञान, जीवनाचं गमक हे कळण्यासाठी आपण त्या योग्य, कारण अर्जुनाची आत्तापर्यंत अवस्था काय होती, श्रीकृष्णाकडनं ऐकायचं आणि ऐकलं सगळं, श्रीकृष्णाने ज्ञान दिलं की याचा प्रश्न पुढं उपस्थित. आणि ह्याच्यामुळं एक अवस्था अशी झाली की श्रीकृष्णाला कळेना की मी सांगतोय ते, अर्थात भगवान श्रीकृष्णाला खात्रीच होती, पण जसं एखाद्याला एखादी गोष्ट सहज समजत नाही, पटकन तो त्याच्यावर विश्वास ठेवत नाही, काहीशी तशी स्थिती अर्जुनाची तिथं झालेली होती. आणि मग तिथपर्यंत ज्ञान देत 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 आता या राजगुह्य योगानंतर या विभूती योगापर्यंत भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला आणून ठेवलेला आहे. आणि मग आता इथं तो श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतोय, आता तू फक्त शिष्य नाहीस, माझा मित्र पण आहेस, तर मी तुला आता अजून माझ्याकडे काय ते सांगतो. एखादा मित्र सांगत असतो, सगळ्यांना काही कोणाची मैत्री झाल्यानंतर लगेच आपण सांगून मोकळं होत नाही. जसजशी ती मैत्री संबंध घट्ट होत जातात तसं एकमेकांबद्दलची काही गुपितही नंतर माहिती पडतात. आणि तसं
इथं भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला पहिल्या ओवीमध्ये सांगितलेलं आहे की हे पार्था, हे महाबळी म्हटलेलं आहे. ही सर्व प्रकारची बळं सहन करायची ताकदसुद्धा अर्जुनामध्ये होती. आणि म्हणून भगवंतानी ह्या ओवीमध्ये त्याला महाबाहो महाबली असं म्हटलेलं आहे अर्जुनाला, की आता तुला मी ती गुपितं सांगतो. कारण जरी गुरुनी सांगितलं तरी शिष्याची ग्रहण करायची ताकदही हवी. नुसतं गुरुनी सांगितलं किंवा इथं भगवंतानी अर्जुनाला सांगितलं, पण त्याची ग्रहण करायची, समजून घ्यायची आणि ती आत्मसात करायची जर ताकद नसेल तर त्याचा उपयोग काय. म्हणून इथं श्रीकृष्णाला खात्री झाली आहे विभूती योगामध्ये की मी आता जे सांगितलेलं अगोदर होतं ते ह्याला पटलेलं आहे. आता ह्याचे प्रश्न कदाचित बदलतील. म्हणजे इथपर्यंत तरी आलेलं आहे की ते आता मी तो माझ्यात सामावून जाणार आहे. आणि जेव्हा मनुष्य जेव्हा एखाद्या गुरुमध्ये सामील होतो तेव्हा तो स्वतः उरत नाही. काही ठिकाणी ह्याला शक्तिपात योग म्हटलं जातो की गुरु शक्तिपात योग करतो, की शिष्यामध्ये असलेले विचार आचार तो बदलून टाकतो आणि तो शिष्य त्या गुरुच्या मार्गाने चालायला लागतो. शक्तिपात असा काम करायला सुरुवात करतो एखाद्या गोष्टीचा. म्हणून आमचे डॉक्टर काय म्हणायचे की शब्द समजून घ्या, कोणी वापरलाय, कुठं वापरलाय, कशासाठी वापरलेला आहे. आणि मग त्यामुळे इथं भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेलं आहे की हे महाबळी, तुझ्यात अतिशय मोठं तू महाबळ असलेला अशा पार्था अर्जुना, विभूती योग काय आहे. ऐश्वर्य संपन्न श्रीकृष्ण तू आहेस माझ्याबरोबर. आत्तापर्यंत आपण बरोबरच होतो, पण आता तुला काही खास गोष्टींचं रहस्य हे आता मी तुला सांगणार आहे. आणि मग भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला काय सांगतात हे पुढच्या भागात पाहू. श्रीराम.